आज जय महाराष्ट्राची टीम आलेली आहे कल्याण पूर्वेमध्ये। या ठिकाणी अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी 5 वर्षामध्ये जी विकास कामं केलेली आहेत त्याचा आपण आढावा घेणार आहोत। या संदर्भामध्ये विरोधकांचं काय म्हणणं आहे, जनता जनार्दन सर्वसामान्य जनता या ठिकाणी जी राहते गेल्या 5 वर्षापासून त्यांचं नेमकं काय म्हणणार आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। चला तर थेट जाणून घेऊया आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून की त्यांनी कशा पद्धतीची विकास कामं केली आहेत। सर्वसामान्य रिक्षा चालक असताना देखील आपल्या आयुष्याची सुरुवात करून आपल्या महत्त्वाचे आयुष्यातले जे क्षण आहेत ते आपल्या कुटुंबात समवेत जगत असताना अचानकपणे आयुष्यामध्ये एक त्यांच्या असा काळ आला की त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि कल्याण पूर्वेतून ते जिंकून आले। असे अपक्ष आमदार गणपतजी गायकवाड आपल्या समेत आहेत। नेमकं त्यांनी विकास काम काय केलं या 5 वर्षामध्ये आपण जाणून घेऊयात। आमदार गणपत गायकवाड आपल्या समेत आहेत। गायकवाड साहेब, जय महाराष्ट्राच्या मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद। मी सर्वप्रथम माझ्या मतदारांचं आभार मानन का एक सर्वसामान्य माणसाला त्यांनी विधान भवनापर्यंत पोहोचवला आणि मी आमदार नसून माझ्या मतदारातील प्रत्येक मतदार आमदार आहेत असं समजून मी एक समाजकारण चांगलं केलेलं आहे। काही इकडे कामं केलेली आहेत, खूप कामं केलेली आहेत। लोकांच्या खूप अपेक्षा होत्या, मागच्या 10-15 वर्षापासून काही कामं झालेली नव्हती, पण ती आज मी चांगल्या पद्धतीने ती कामं मांडलेली आहेत विधानभवनात आणि ती कामं पुढे सुरू होतील चांगल्या पद्धतीने। आज आपण ह्या कामांचा सर्वे केला तर मला वाटतं मी सांगण्यापेक्षा ते आपण तिथं जाऊन बघितलं तर आपल्याला त्या कामांची माहिती पडेल। निश्चितच आमदारांचं म्हणणं आहे की त्यांनी जी काही विकास कामं केलेली आहेत ती आपण प्रत्यक्षात बघितली तर त्यांच्या विकास कामांची माहिती आपल्याला ऑटोमॅटिकच आपोआपच आपल्याला कळणार आहे। तर आपण पाहूयात आमदार गणपत गायकवाड यांनी कशा पद्धतीचे विकास कार्य केलेले आहेत। चला। कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत त्यांच्या पहिल्या विकास कामाच्या ठिकाणी। या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब काय या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे। एक या ठिकाणी ओपन मैदान आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी विकास कार्य करणार आहात आपण? कल्याण पूर्वचा हा एकमेव मैदान आहे। कल्याण पूर्वमध्ये खरं तर बऱ्याचशा जागा मैदानासाठी आरक्षित होत्या, पण तिथे आधीच्या लोकप्रतिनिधींनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष नाही घातलं आणि त्यामुळे तिथे अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। हा एकमेव असा मैदान आहे जिथे कबड्डीचे वगैरे ठाणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कबड्डी झालेले आहेत, कबड्डीचे सामने झालेले आहेत, पण ह्या मैदानाला प्रेक्षक गॅलरी नाही आणि मैदानाला कुठे चेंजिंग वगैरे रूमसाठी जागा नाही। तर ह्या मैदानासाठी आपण 1 कोटी रुपये दिलेले आहेत। 1 कोटी रुपये देऊन प्रेक्षक गॅलरी दोन्ही बाजूला, त्याच्यानंतर मध्ये खेळण्यासाठी मुलांना जागा, त्या प्रेक्षक गॅलरीच्या पाठीमागे चेंजिंग रूम, टॉयलेट वगैरे, लेडीज चेंजिंग रूम वेगळे, जेंट्सचे वेगळे आणि टॉयलेट वगैरे असे दोघांचे वेगवेगळे असे ठेवून आपण या इथे आराखडा तयार केलेला आहे। या हे झालं क्रीडा क्षेत्रातलं आपलं योगदान। याच्या व्यतिरिक्त कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये तुम्ही काय काय विकास कामं केलेली आहेत, एक तुम्ही त्याच्या संदर्भात माहिती सांगू शकता असं? कल्याण पूर्वमध्ये विकास कामं करायची खरं तर माझी खूप इच्छा होती, पण मी वारंवार प्रत्येकाला सांगत आलेलो आहे का ज्या ज्या ठिकाणी रिजर्वेशनच्या जागा होत्या त्या ठिकाणी मी रिजर्वेशनच्या ठिकाणी झोपडपट्टी निर्माण झालेल्या आहेत आणि एखाद्या गरिबाला उद्ध्वस्त करून आपण तिथे गार्डन किंवा मैदान बनवू शकत नाही। तरीसुद्धा ड वार्डच्या इथे जी जागा होती तिथेसुद्धा पोलीस स्टेशन बनणार होतं। ॲक्च्युली पोलीस स्टेशनचं रिजर्वेशन विठ्ठलवाडीला होतं, तरीसुद्धा पोलीस स्टेशन ड वार्डच्या बाजूला आणत होतं। तो मी थांबवून तिथे एक मी मैदान बनवलेलं, गार्डन बनवलेलं, जे ज्येष्ठ नागरिक वगैरे कल्याण पूर्वचे त्यांना बसण्यासाठी ती एकमेव जागा आहे। व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलं तर कल्याण पूर्वमध्ये अनधिकृत बांधकामाचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सांगितलाच, मात्र याच्यामुळे तुम्हाला विकास कामांना कुठे ना कुठेतरी अडचण आली असेल। एक अपक्ष आमदार आहात, कारण की अपक्ष आमदार असल्यावर तुम्हाला निधीचा विनियोग किंवा निधी आणताना ज्या काही अडचणी येत असतील त्याच्या संदर्भात काय सांगा? खरं तर मी निधी आणताना मला थोडे प्रॉब्लेम्स होतात कारण अपक्ष आहे, तरीसुद्धा मी खूप प्रयत्न करून आता मागच्या टायमालासुद्धा मी 10 कोटी आणलेला होता विशेष बाब म्हणून निधी। आत्तासुद्धा उल्हासनगरमध्ये मी 3 कोटी निधी आणलेला आहे।
पण ह्या निधीची कामं करण्यासाठी जी ठोस कामं दाखवायला पाहिजेत, जनतेला जी ठोस कामं बघायला भेटली पाहिजेत अशी कामं करू शकत नाही. कारण रिझर्वेशनच्या जागांमध्ये अनधिकृत बांधकामं झाली, ती ठोस कामं न करता पण सामान्य नगर सामान्य जनतेला, कारण आज बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना काही त्रास होत नाही किंवा त्यांना फक्त एवढंच असतं का आपण बिल्डिंगच्या बाहेर निघाल्याच्या नंतर रोडवरनं आपली गाडी व्यवस्थित गेली पाहिजे. पण सामान्य जनता स्लम एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, त्यांना पायी पायी जेव्हा जावं लागतं त्यांच्या दरवाजात गाडी जात नाही, त्यांना घाणीतून पायी जावं लागतं किंवा गटाराचं पाणी बाहेर जात नाही. अशा कामांमध्ये प्रामुख्याने मी लक्ष घालून माझ्या कल्याणपूर्व मतदारसंघामध्ये जवळजवळ 70% झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टीच्या लोकांचे जे समस्या आहेत ती जाणून घेऊन गटारं आणि पायवाटा ह्या पूर्णपणे बनवण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. तुमच्या मतदारसंघामध्ये ग्रामीण पट्टा देखील येतो आणि ग्रामीण भागाचे प्रश्न हे शहरी प्रश्नांपेक्षा वेगळे असतात. तर त्या दृष्टिकोनातून आपण या 5 वर्षांमध्ये काही केलं आहे? ग्रामीण भागाचे प्रश्न नक्कीच शहरापेक्षा वेगळे असतात, कारण ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग असतो, शेतीवरती त्यांचं जीवन असतं. प्रत्येक टायमाला ज्या टायमाला आपण जी नियमाची सृष्टीची जी आपत्ती आली त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना नुकसान भरपाईसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत, त्यांची नुकसान भरपाई आपण घेऊन दिलेली आहेत. निश्चितच ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या परीने जर तो सरकारचा निधी असेल, सरकार आमदार निधी असेल त्याच्यातूनही काम केलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक निधीमधूनही त्यांनी जी विकास कामं केल्याचं सांगतात. एकूण कल्याणपूर्वेचा आणखी कशा पद्धतीने विकास करण्यात आलेला हे आपण पाहणार आहोत. आता सध्या एक वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.